काँग्रेस पक्षाला प्राप्तिकराची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। यासोबतच प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की आम्ही कोणाचाही पाठिंबा मागितलेला नाही, त्यांना द्यायचा असेल तर ते देऊ शकतात। नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पटोलेंनी प्रतिक्रिया देत आता रश्मी बर्वेंचा मुद्दा संपला असून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आहेत आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं ते म्हणाले। आजही आम्ही वर्गणी गोळा करूनच ही निवडणूक लढू आणि देशाला दुसरं स्वातंत्र्य आम्ही मिळवून देऊ, ही आमची लढाई आहे। पण ज्याप्रमाणे इन्कम टॅक्स विभाग त्यांच्या इशाऱ्यावर काम करते, तर भाजपने इन्कम टॅक्स भरलाच नाही ना आतापर्यंत। त्यांच्याकडून का नाही वसूल करत, त्यांना का नोटीस देत नाही, त्यांचे खाते का फ्रीज केले जात नाही, याचं उत्तर इन्कम टॅक्सला आता द्यावं लागेल। ठीक आहे, आज त्यांचा काळ आहे, उद्या आमचा काळ येईल। लोकशाहीमध्ये कोणीच अमरपट्टा घेऊन येत नाही। भाजप ज्या पद्धतीनं अमरपट्टा घेऊन वागते आहे आणि ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांनाच वेठीस पकडण्याचं काम भाजप करते आहे, त्याला आता हे रणयुद्ध सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये लोकच आता भाजपला उत्तर देणार आहे, त्यांची जागा दाखवणार आहे। त्यामुळे या तानाशा प्रवृत्तीचा आता शेवटचा काळ आलेला आहे आणि ही तानाशा प्रवृत्ती भाजपच्या रूपाने संपणार आहे। असं आम्ही कुठलेही समर्थन मागितलेलं नाही। एक, त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात। दोन, आणि ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी पण वंचित आहे, मी मागासवर्गीय आहे, मी पण एक शेतकऱ्यांचा पोरगा आहे। त्या गेल्या 2-2.5 महिन्यापासून मला व्यक्तिगत जे टॉर्चर केलं जाते आहे, हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे, कोणी कोणाचा कोण आहे मला त्याच्यावरती चर्चा नाही, हे काही बरोबर नाही। आता विषय क्लोज झाला, त्याच्यामुळे आता ती चर्चेचा विषय नाही। निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे, काँग्रेसचा पंच तिथे उभा आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी निवडून येईल।